दोन्ही टीम तितक्याच ताकदवान, तितक्याच तुल्यबळ. नाणेफेकीचा कौल इथे गंधार संघाने जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आलेले आहेत. ओमकार आणि अद्वय पाटणकर ही जोडी इथे मैदानामध्ये आलेली आहे. तर गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघनायक कॅप्टन राज. पॉवर प्लेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती इथे घेऊन गोलंदाजीचा भार इथे सांभाळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जबाबदारी जो स्वीकारतो. एक 2 मिनिटं टीम ऍड होते. ओमकार फंड आणि त्याचबरोबर अद्वैत ही जोडी मैदानामध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये ओमकार यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब उत्कृष्ट अशा 50+ 60+ धावा बनवल्या होत्या आणि आज देखील संघाला अपेक्षा त्यांच्या बॅटिंगचीच आहे. कारण आज मोठी मॅच आहे. इथून पुढे जर जिंकलात तर सुपर 8 मध्ये तुम्हाला येण्यास संधी मिळेल आणि आज आव्हान थोडंसं कडवं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाने लागोपाठच्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत. परंतु जेवढं आव्हान कडवं तेवढं कामगिरी देखील तुम्हाला तिखट करावी लागते. बघूया इथे कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. ब्लॅक कॉप्स इथे टॉस गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. समान उंचीचे आणि समान ताकदीचे खेळाडू आपल्याला इथे फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका इथे स्क्वेअर कटचा. परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सुरुवात चांगली केली आहे म्हणजे दोन्ही खेळाडूंनी. गोलंदाजांनी देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. तर ओमकार देखील त्या चेंडूसाठी तयार होते. चांगला स्क्वेअर कट इथे खेळला परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगला तत्परतेने चेंडू अडवलाय. हा चेंडू मात्र फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. चांगला फटका ओमकार यांच्या बॅट मधून. पहिल्या बॉल वरती चौकार येण्यासारखाच फटका खेळला होता परंतु तिथे चेंडू अडवला गेला. परंतु आता नो मॅन्स लँड मधून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावेंसाठी. हा चेंडू मात्र खुलवट टप्प्याचा आहे. चांगला बॉटम हँडचा वापर. लाईक लान्स पायावरती मारा करण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्या हाताने चेंडूला इथे दिशा दिली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. मागच्या दोन्ही मॅचचा अनालिसिस आपण पाहिलं तर 3-3 षटकांमध्ये त्या मॅचेस इथे कंप्लीट करण्यात आल्या. दोन्ही संघांनी दिमाखामध्ये सुपर 8 मध्ये प्रवास इथे निश्चित केलाय. तर या मॅच मध्ये देखील एक कडवं आव्हान आहे. दोन्ही टीम तितक्याच ताकदवान आहेत त्यामुळे ही मॅच नक्कीच रोमांचकता वाढवणारी पाहायला मिळणार आहे. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. राज गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि या सर्व काही मॅचेस मध्ये आपण बघितलं ना तर ती 50-50 ओव्हर ही गेम चेंजर म्हणून ठरते. प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलं असेल 50-50 ओव्हर वरती सर्व काही अवलंबून राहतं. ज्या टीमने त्या 50-50 ओव्हरचा चांगला फायदा घेतलाय ती टीम आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. जाणून बुजून हा फटका खेळला. कॅप मध्ये ढकलला. आउटफील्ड इतकी वेगवान आहे क्षेत्ररक्षक मात्र तिथे रोखू शकत नाही.
बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी डीप बॅकवर्ड पॉइंट मधून हा येतोय अद्वैत यांच्या बॅट मधून चौकार. पाड होते धावसंख्या होते ती 9 धावा. सुरुवात अद्वैत यांनी देखील चौकाराने केली आहे. 2 चेंडूंमध्ये 4 धावेंवरती ते नाबाद आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका इथे खेळून काढलाय. लेग लान्स आहे. फेके मात्र इथे भरकटली गेली आणि त्या दरम्यान 1 से भले 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिले षटक संपलंय. 11 धावा पहिल्या षटकामध्ये इथे पूर्ण झाल्यात. सुस्थितीमध्ये संघ आहे. संयमही बघायला मिळाला. धावाही येताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे हे संमिश्र स्वरूपाचं षटक. 11 धावा झाल्यात गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 ला घेऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदित्य भोसले इथे गोलंदाजी मार्क वरती येतील. या गोलंदाजाने मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला आहे. त्यामुळे या खेळाडूला देखील या खेळपट्टीचा अंदाज आहे आणि कसं जिंकायचं, प्रामुख्याने आपली कामगिरी कशा प्रकारे इथे चोख पार पाडायची हे देखील ठाऊक आहे. पहिले सचिन राज यांनी षटक हाताळलं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अनिकेत यांच्यावरती ती जबाबदारी देण्यात, आदित्य यांच्यावरती ती जबाबदारी देण्यात येते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पार येईल. या षटकाची सुरुवात करत असताना चौकार 4 धावेंसाठी. धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. पहिलं षटक 11 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे ओमकार यांच्या बॅट मधून चौकाराने होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदल आदित्य आडवा बॅटने काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर मात्र धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. देखील सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने बॅट पकडली आहे, ज्या पद्धतीने तो स्टान्स आहे, त्यावरून स्पष्ट काही चित्र इथे दिसून येत आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पिकअप शॉट आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आदित्य भोसले यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. बॉल सीमारेषेच्या पार येईल. षटकार 6 धावेंसाठी. मध्ये वाढ होते. धावसंख्या 26. आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा इथे थोडासा उसळी घेणारा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. परंतु आपण इथे पाहतोय षटकाची समाप्ती. 2 षटक संपल्यात. 26 धावा 13 धावींच्या सरासरीने इथे पूर्ण केल्यात. चांगली सुरुवात इथे प्रामुख्याने आघाडीच्या दोन्ही बॅटरने संयमाबरोबर आक्रमण दाखवलंय. चांगल्या चेंडूला नक्कीच हलक्या हाताने ढकलून दिलाय, परंतु खराब चेंडूची वाट अगदी योग्य दिशेने योग्य पद्धतीने इथे लावून टाकली आहे. 2 षटक संपल्यात. पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षणामध्ये दूरवर्ती क्षेत्ररक्षक फैलावले जात आहेत. आपण पाहू शकतो डीप मिड विकेट आहे. डीप काऊ कॉर्नर, पायडिश लॉंग ऑन. त्याचबरोबर मिड ऑफ आपण पाहतोय.
डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याचबरोबरीने शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट गली, बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंट. गोलंदाजी मार्क वरती अथर्व गावडे इथे बॉलिंग ट्रॅक वरती येतात. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 27. फार कमी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेलेत आणि जेवढे कमी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातात ना तेवढ्याच धावा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. हे चांगलं गुणोत्तर आहे. तुम्ही कधी बघा, जेवढे चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातील ना तेवढ्या धावा कमी होतात, कारण ते डॉट बॉल येतात. त्यांच्या हातामध्ये जर चेंडू गेला नाही तर इथे निर्धाव चेंडू जाणारही नाही. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला धाडलाय. 2 क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा नक्कीच इथे वेगात पूर्ण आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. 29 रन्स ऑन बोर्ड. 29 धावा झाल्यात. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे घेतली जाते. अद्वैत फार संयमाने इथे प्रत्येक बॉल वरती प्रहार करतायत. प्रत्येक बॉल वरती विचारपूर्वक कामगिरी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू मात्र इथे 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केले जात आहेत. पुढचा बॉल इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल, थोडीशी उसळी घेणारा. अक्रॉसचे बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि लगेच पंचांकडे हलकीस इथे निदर्शनात आणण्यात आलं, परंतु पंच इथे तटस्थ भूमिका घेत आहेत. कुठल्याही प्रकारची इथे दाद उचलून घेतली जात नाहीये. फर्स्ट बाउन्सरचा मात्र इथे इशारा कळवला जातोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे ढकलून दिलाय. ही बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 30. त्या षटकामध्ये देखील धावा बनवण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात आणि स्वाभाविक आहे, मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं, जेवढा वेळ तुम्ही विकेट वरती काढाल तेवढे फटके चांगले खेळता येतात, कारण तेवढाच खेळपट्टीचा आणि त्या गोलंदाजाचा किंवा त्या चेंडूचा अंदाज तुम्हाला पटकन येतो. आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला तो खेळ खेळताच येणार नाही. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्यांचे प्रयत्न अपुरे आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 4 रन्स. मधून आपण पाहतोय चौकार येतोय आणि आतापर्यंत दोन्ही बॅटरकडे जर बघितलं ना तर त्या दोन्ही बॅटरने सरळ बॅटचा वापर केलाय. तुम्ही प्रत्येक गोष्ट नीट आणि बारकाईने जर बघितली ती अगदी पारदर्शकतेप्रमाणे आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून देखील पाहायला मिळते की कशा पद्धतीने बॅटर खेळतायत आणि कशा पद्धतीने या मैदानामध्ये धावा या जोडल्या जात आहेत. शेवटच्या बॉल वरती देखील आपण पाहतोय सिंगल इथे घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकानंतर 35 धावा आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात. इथे 3 षटक झाले. थांबा ना, चौथ्याला जा का लगेच जायचंय? ठीक आहे. चला, बॅट्समनला पाहिजे तेव्हा द्या. जास्त पाणी फक्त पिऊ नका, काळजी घ्या. फिल्डिंग टीम तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही पण घ्या. 1 ओव्हर अगोदर ती दिलं तरी चालेल. जा फिल्डिंग टीम, तुम्ही पण पाणी घेऊन जा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 3 ओव्हरलाच झालाय, म्हणजे पुढच्या ओव्हरला वेळच खर्च करायचा नाही.
नंतर चौथ्या षटकाची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती कृष्णराज. कृष्णराज टिट्टू इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे चेंडूला ढकलून दिलाय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या होते ती 36 विदाउट लॉस. छत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. चौथ्या षटकाची सुरुवात देखील सिंगलने होते. कृष्णराज गोलंदाजी मार्क वरती आहेत. आज मात्र काही मॅचेस या रोमहर्षकता वाढवणार आहेत, कारण सुपर 16 मधून सुपर 8 मध्ये येण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा असेल. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. चांगलं कमबॅक फुल लेंथ. चांगली गोलंदाजी इथे केली जाते कृष्णराज यांच्याकडून. 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. याचा अर्थ कमबॅक केलं इथे कृष्णराजांनी. अचूक टप्प्यावरती बॅटरला रोखण्याचं काम, जे दोन्ही बॅटर सेट आहेत त्यांना आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये थांबवण्याचं काम केलंय. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा जे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. फटका चांगला खेळलाय परंतु एकच धाव. कधी कधी असं होतं चांगल्या फटक्यावरती देखील कमी धावा येतात, परंतु एखादा खराब फटक्यावरती चौकार अथवा षटकार मिळू शकतो. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 38. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये देखील धावा रोखण्याचं काम केलंय. मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, त्या अगोदरच्या बॉलवरती एक चौकार आला. एकच चौकार आलता मागच्या षटकामध्ये देखील. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात कृष्णराजांनी. चांगली गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मिळते. पंच कळवतील. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 39. बघा ज्या वेळेस इथे अद्वैत यांनी क्रॉस बॅटेड किंवा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्यावेळेस एकतर चेंडू निर्धाव आहे अथवा शरीरावरती आदळला. अन्यथा सरळ बॅटने जेव्हा जेव्हा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा तो चौकार किंवा षटकार गेलाय. पण बॅट देखील आपण अद्वैत यांच्या हातातली बघितली तर मला वाटतं लेदर बॉल वरतीच ती वापरणारी बॅट आहे. इथे मात्र ओमकार. फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अचूक त्या ठिकाणी नेमलेत. विकेटचं होतंय पतन. आदित्य यांनी टिपलेला सुरेख असा झेल. ओमकार इथे होतील बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. आज हवा देखील वेगवान आहे, त्यामुळे तो खेळण्याचा आनंद देखील वेगळाच आहे. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघनायक राज. पहिला चेंडू इथे 50-50 ओव्हर मध्ये निर्धाव. 39 धावा आतापर्यंत आपण पाहतोय ज्या पूर्ण झाल्यात. शेवटच्या
24 चेंडूंचा खेळ हा पहिल्या डावातील शिल्लक आहे. त्यामधला पहिला बॉल तर इथे भीतीला जरी इथे दूर केलं नाही तर मात्र अधोगती आहे. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलच मिळेल, जास्त धावा मिळणार नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं बॅकअप. एकाच धावेवरती इथे समाधान. धावसंख्या होते 40. एक बॅटर बाद 40 धावा. एकच बॅटर बाद आहे, 40 धावा झाल्यात. परिस्थिती चांगली आहे, परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही असं नेहमीच आपण म्हणतो. बघूया आता परिस्थिती नक्की कोण बदलतंय, कोण कोणाच्या हिमतीने सुपर 8 मध्ये घेऊन जातोय. इथे देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला इथे खेळून काढलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होते ती 41. 4 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात. येणाऱ्या 2 मध्ये कमीत कमी 8, जास्तीत जास्त तुम्ही 12 बनवू शकता. जर 8 धावा आल्या तर तो धावेंचा बोनस, अन्यथा मात्र तुम्हाला इथे तो फटका बसू शकतो. 50-50 ओव्हरचा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. पुन्हा एकदा लॉंगअपच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल जेमतेम इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा. आता शेवटचा चेंडू षटकार आला तरी 10 धावा होणार नाही, परंतु प्रयत्न तर षटकाराचाच करावा लागेल. आणि तो प्रयत्न इथे कशा प्रकारे केला जाईल. पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावा आल्या. अजून एका धावेचा प्रयत्न केलाय. अजून एक धाव, म्हणजे एकूण 5 धावा आल्या. 5 धावेने म्हणावं तसं यश मात्र मिळालं नाही. 44 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील, परंतु त्यामधल्या त्या 5 धावा इथे मायनस केल्या जातील, अथवा पुढच्या इनिंग मध्ये त्या 5 धावा जोडल्या जातील. हे दोनच पर्याय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय हेमंत पाटील. हेमंत पाटील पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी देखील धाव. चेक करायचंय, रनआउट आहे की नाही. थोडस वैभव कातोरे सरांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. टच इन गो असं काहीस निदर्शनात येत आहे. ज्या पद्धतीने यष्टिरक्षकाने यष्ट्यांचा वेध घेतला, थोडीशी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आणि त्याचमुळे त्या शंकेचं निरसन करण्यासाठी इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातो. ते कलेक्शन बरोबर आहे की नाही, चेंडू हातामध्ये विसावला होता की नाही, यष्ट्यांचा वेध योग्य पद्धतीने घेतलाय की नाही, या सगळ्या काही गोष्टी पारदर्शकतेने आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून वॉर रूम मध्ये दिसून येतात. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर OUT आउट.
पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. 45 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद 45. सव्वा षटक इथे सुरू आहे. 45 धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावांना इथे आकार देण्याचं काम कुठेतरी फसतंय. जी सुरुवात झाली ती सुरुवात मात्र इथे ती बॅटर बाद झाल्यानंतर कुठेतरी कमकुवत दिसून येते. कारण ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा मात्र बनवल्या गेल्या नाहीत. सिंगल इथे पूर्ण होते. पंच कळवतायत इथे बॅट वरतून चेंडू ब्रश होतो. याचाच अर्थ विकेट किपर इथे झेल मिस करतायत. धावसंख्येमध्ये इथे 1 ने वाढ होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि त्या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. झेल घेण्याचा प्रयत्न तो अट्टास आपण बघितला परंतु म्हणावं तसं यश इथे मात्र प्राप्त झालं नाही. धावसंख्येमध्ये होणारी वाढ पन्नास धावा आतापर्यंत झाल्यात. राकेश गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवरती समाधान आहे. 51 धावा. 3 बॅटर बाद 51. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे आणि एखादी विकेट प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा जे कमबॅक केलंय ते देखील विसरून चालणार नाही. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा इथे चेंडू डॉट आहे. बघा सुरुवातीची 3 षटकं ज्या वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न अद्वैत आणि या ठिकाणी ओमकार यांनी आपण केलेला पाहिला परंतु ते दोघंही बाद झाल्यानंतर धावसंख्येला मात्र वाढवण्याचा प्रयत्न इथे थोडासा असफल ठरतोय. आणि एकदा का विकेट मिळवली की गोलंदाज देखील अधिक चांगल्या टप्प्यावरती अथवा विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बाजी देखील मारतायत. धावसंख्येला रोखलंही आहे. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7वं षटक सुरू आहे. इथे मात्र बिमर स्तुती करत होतो आपण इथे गोलंदाजांची परंतु त्या स्तुतीला गोलंदाज मात्र भारावून गेले आणि त्या दरम्यान मात्र बिमरचा वापर. अतिरिक्त धाव 1+1. धावसंख्या होते ती 54. 3 बॅटर बाद 54 धावा. 54 धावा. 3 बॅटर बाद आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. चांगलं बॅकअप. चांगलं बॅकअप. बॅकअप जर नसतं तर अधिक 1 धाव गेली असती परंतु 1 से भले 2, 2 से भले 3. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 56 आहे. 3 बॅटर बाद.
वेग वाढवण्यासाठीचा प्रयत्न इथे सुरू आहे करण सिंग पाटील यांचा, परंतु तो षटकार, तो चौकार अजूनही विलुप्त आहे. परंतु चर्चा नुसती संपते न संपते तोपर्यंत सिंग इज किंग. करण सिंग पाटील एक दमदार फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. संख्या होती ती 62 धावा. 62 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल, या षटकातील शेवटचा चेंडू, 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत येईल चौकारासाठी. 4 धावा. 7 षटक संपलेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. येणारे 6 चेंडू, अंतिम 6 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. चला वेळ इथे वाचवा. बरोबर इथे तुमच्याकडे अजूनही 3 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे थोडस पटपट खेळा, थोडस पटपट. आदित्य इथे गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्याच बॉल वरती इथे विकेट. विकेटचे इथे पतन. बॅटर इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. एक सेट बॅटर इथे मात्र बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 66 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फायटिंग स्कोर कडे ते वाटचाल केली जाते. इथे एक धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती नो बॉल आहे. कशा संदर्भात आहे सर? ओव्हर स्टेपिंग, रिटर्न क्रीज. रिटर्न क्रीजचा इथे नो बॉल आहे. धावसंख्या होते ती 68. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. पटका तर चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. सिंगल मिळते. कॅच घेतलाय परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे ती एक धाव इथे ग्राह्य धरली जाईल. 69 धावा. उलट सुलट 69. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 69 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. इथे मात्र चेंडूने थोडासा गुंगारा दिला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. थर्ड मॅन किंवा गलीमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कधी सरळ रेषेमध्ये बॉल येत नाही. तो थोडेस चक्रावून टाकणारा मार्ग इथे बदलतो आणि इथे देखील अक्षरशः क्षेत्ररक्षकाची परीक्षाच घेतली. जो सरळ जाणारा बॉल आहे तो मात्र हलकस वळण घेत क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. 73 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील फुल टॉस. चेंडू हवेत परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. सिंगल मिळतीये. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 74. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला पुढील मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचंय. अभेद्य आणि त्यांच्या बरोबरीने शिवतेज. अभेद्य आणि शिवतेज दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी तयार राहायचंय.
या पुढच्या एका चेंडू नंतर आपल्याला लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. हा चेंडू देखील इथे उजव्या यष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. 75 धावा, 75 रन्स ऑन बोर्ड. 75 धावा झाल्या. 75 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. थोडस स्पीडअप किंवा थोडीशी घाई आपल्याला ही करावी लागेल. यानंतर देखील दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. शेवटचा बॉल आणि त्यावरती प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 81 धावा झाल्यात तर विजयासाठी 82 धावांची गरज. पहिला डाव अप्रतिमरित्या पाटील यांनी गाजवला. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार यदा कदाचित निर्णायक ठरू शकतो, कारण एक चांगला स्कोर इथे उभा केलाय. बघूया त्या 82 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पॉवर प्ले मध्ये म्हणजेच 50-50 षटकामध्ये ज्या धावांचं टार्गेट इथे अचीव करता आलं नाही, 10 धावा बनवता आल्या नाहीत, त्यामुळे दुसऱ्या डावाची सुरुवात इथे +5 धावेने केली जाईल. आणि बघूयात आता त्या धावा बनवण्यासाठी कशा प्रकारे इथे कामगिरी करतील, कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. तर चला अभेद्य टीम कॅप्टन आणि शिवतेज टीमचे कॅप्टन लगेच खेळपट्टीवरती. टॉस आपण लगेच संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन खेळपट्टीवरती लगेच उपस्थित राहा. 48 चेंडू आणि 82 धावा विजयाचं समीकरण आहे. 48 बॉल मध्ये 82 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग कशा पद्धतीने केली जाईल. आपण लगेच पुढच्या मॅचचा टॉस कडे देखील वळतोय. आदित्य सर आपल्या बरोबर जोडले जातील टॉस का बॉस मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तर इथे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. आपण इथेच दोन्ही टीमला शुभेच्छा. चांगला खेळ करा, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करा यासाठी शुभेच्छा दिल्या जातील. आणि टॉस का बॉस मध्ये आपण लगेच वळणार आहोत. आदित्य सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले जात आहेत. चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. टॉसला जर उशीर होत असेल तर आपण येणाऱ्या पुढच्या 4 षटकानंतर आपण टॉस करू, परंतु तुम्ही पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच थांबता कामा नये. आज थांबायचं नाही, आज घाई करायची थोडीशी. चला पंचांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर येऊच नका तुम्ही. तुम्हाला पाणी प्यायचंय आम्ही तुम्हाला आणून देतो, बाहेर येऊ नका. तुम्ही अजिबात बाहेर यायचं नाही. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. 82 धावांच्या पाठलागासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील. गोलंदाज देखील सज्ज होतील. आणि चला आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळतोय. आणि तिथे आमचे सहसमालोचक, कॉमेंटेटर, आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य या ठिकाणी नरेश धोमे सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. या सर आपलं कॉमेंटरी बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे.
स्वराज्य पथक आणि त्या ऍडव्हान्टेज त्यांना मिळाले. पहिल्या षटकामध्ये 14 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आता फक्त धावा 44 चेंडू आणि 68 धावा. 82 धावांचं आव्हान होतं. 81 धावा बनवलेल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना, मात्र मॅजिक ओव्हर मध्ये चॅलेंज पूर्ण करू न शकल्यामुळे इथे स्वराज्य पथकला 5 धावांचं ऍडव्हान्टेज मिळालेलं आहे. तर हे ऍडव्हान्टेज परत एकदा घेऊ शकतो संघ गंधार वाद्य पथक. 81 धावा बनवल्या होत्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि स्वराज्य पथक आता फलंदाजीसाठी दाखल झालेले आहे. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या डावामध्ये ओमकार फंडनं आज 22 धावांची खेळी केली, मात्र 12 चेंडूचा तो त्याने सामना केला. इथे उंच उंच आणि गगनचुंबी षटकार. धावा 6. करण सिंग पाटीलच्या 27 धावा. या पहिल्या 3 फलंदाजांनी खूप छान सुरुवात दिली होती. तन्मय देशपांडे आज अपयशी ठरला. निखिल जगताप 3 धावा काढू शकला. धवलनं नाबाद 6 धावांचे योगदान दिलं. 81 धावा फलकावरती राहिल्या. गोलंदाजीमध्ये आज कृष्णराज हजारेनं चांगली इकॉनॉमी दिली. हेमंत पाटीलनं देखील चांगली इकॉनॉमी दिली आणि इथे मात्र धावांचा धडाका सुरू आहे. पहिलं षटक पूर्ण होत नाहीये, आता पूर्ण झालेलं आहे. तर 24 धावा फलकावर. 24 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 24. स्वराज्य पथक गंधार वाद्य पथक विरुद्ध स्वराज्य पथक ही मॅच आहे. 81 धावा म्हणजे छोटा स्कोअर नाहीये, पण आज विशेष म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजांच्याच प्रेमात आहे. त्यामुळे आपण पाहिले की सकाळच्या 2 सामन्यांमध्ये पहिल्या डावामध्ये 100 धावा 2 वेळा ओलांडल्या गेल्या. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग मात्र 4 ओव्हरच्या आतमध्ये संपलेला आहे. चौथा सामना तर आपण पाहिला की विजयाचं टार्गेट मात्र 15 चेंडू मध्येच तालवाद्य पथकने ओलांडलेलं आहे. त्यामुळे फलंदाजांनी आज या मैदानामध्ये धमाकेदार फलंदाजी केलेली आहे. या सामन्यामध्ये देखील तेच बघतो आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल आले 24 धावा. वाह वाह, फटका चांगला आहे आणि धावा मिळतील 6. परफेक्ट टायमिंग. मिठाईची आठवण करून देणारा हा षटकार गोड होता, लाजवाब होता. धावा 6. 30 धावा फलकावर. थोडासा मागे टाकला होता चेंडू, मात्र अलगत मृदू स्पर्श केला चेंडूचा. म्हणजे गालावरून मोरपीस फिरावं कसं, अगदी तसाच फटका होता. कोमल फटका होता. 1 धाव मात्र मिळणार आहे त्यावरती. 1 धावे बरोबर 31 धावा. दोन्ही फटके असे खेळलेत फलंदाज आदित्य भोसलेने की चेंडूला इजा होणार नाही, चेंडूला जखम होणार नाही. हळुवारपणे फुंकर मारलेली आहे आणि 7 धावा मागच्या 2 चेंडूमध्ये घेतलेल्या आहेत गोलंदाज करण सिंग पाटील. राजेश वाघमोडेसाठी पायावरती चेंडू आदळलाय जरूर, मात्र धावा मिळणार नाहीत. फलकावरती 31 धावा आहेत. 1 गडी बाद 31 अजून पाहिजेत. 51. 39 चेंडू मध्ये
धावांचा पाऊस पडलाय, धावांचा सडा पडलाय. ज्या पद्धतीनं धावा फलंदाजांनी फटकावलेल्या आहेत तब्बल 38. 2 षटकामध्ये 12 चेंडूंमध्ये 38 धावा. 2 विकेट जरूर पडल्यात पण धावा काही थांबलेल्या नाही. ते दुसरं विकेट पडल्यानंतर सुद्धा चौकार आलेला आहे आणि आता 44 पाहिजेत. 6 षटकांमध्ये रोखायचे 36 चेंडू 44 विकेट्स पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला लोएस्ट स्कोर डिफेंड करायचं अशा परिस्थितीमध्ये विकेट घेणं महत्वाचं ठरतं. विकेट घेतल्या तरच त्या धावा अडवल्या जाऊ शकतात. 2 विकेट काढल्यात. नाही फुल टॉस बॉल. हा चेंडू षटकाराचं निमंत्रण आहे आणि तो टाकलेला आहे. मला वाटतं वेलिन मध्ये चेंडू गुडूप झालेला आहे. जाऊ नका तिकडे, आपण नवीन बॉल देऊ. 6 धावा. वेग तसाच आहे. 2 विकेट पडलेले आहेत मात्र धावा थांबायला तयार नाही. ते उजव्या आयुष्या बाहेर स्क्वेअर कट करायचा प्रयत्न आहे. इथे फसला निर्धाव चेंडू. तन्मय देशपांडेचं स्वागत षटकाराने केलं होतं परंतु पहिला चेंडू फसला होता. लिटरली फुल टॉस होता तो आणि त्याचा खूप चांगला फायदा घेतला आदित्य भोसलेनं. राज राऊत नॉन स्ट्राईकेडला एका चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे. तर 13 धावा 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये आदित्य भोसलेने फटकावल्यात. यावेळेस मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात बिलकुल नव्हता तो. त्यानं बघितलं की चेंडू पुढ्यात पडत होता, स्लॉट मध्ये होता पण त्याला पुन्हा एकदा शांतपणे खेळला आणि 1 धाव इथे केवळ मिळणार आहे. फलकावरती 45. 2 बाद 45. 37 पाहिजे. 33 चेंडू 37. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 45 धावा धाव फलकावरती आहेत आणि या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. तन्मय देशपांडे उभा असेल. यस, फुल टॉस होता. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पण खाली येणारा फुल टॉस रिव्हर्स खेळणं कठीण आहे. रिव्हर्स स्वीप टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण बऱ्यापैकी बघतो की कुणी गुडघा टेकवत नाही, कुणी उजवा किंवा डावा कुठलाही गुडघा टेकवण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्यावेळेस गुडघा टेकवला जातो ना त्यावेळेस तुम्हाला स्वीप खेळता येतो. पण तुम्ही जर दोन्ही पायांवरती उभे असाल तर बॅटचा स्विंग जो आहे ना तो वरती जातो, हवेच्या बाजूला आकाशाच्या दिशेने असतो आणि मग खाली येणारा फुल टॉस बॅट वरती कनेक्ट होणं थोडं कठीण असतं. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक अजून मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामधून सुद्धा 7 धावा आतापर्यंत आलेले. 1 षटकार आणि 1 सिंगल. 1 एकेरी धावा आहे. 2 चेंडू डॉट आहेत. अजून 2 चेंडू टाकायचे त्या षटकातले. तर फेकी गोलंदाजी आहे का हे स्क्रीनवरती तपासून बघितलं जात आहे आणि इलिगल ऍक्शन असं पंच घोषित करतायत. तर ही गोलंदाजी आता पुढे चालू राहणार नाही. लास्ट बॉल मला वाटतं नो बॉल देखील घोषित करतील पंच आणि गोलंदाजाला थांबवतील. तर जो डॉट बॉल होता तो आता नो बॉल होईल. 1 धाव धावफलकावरती येईल. 46 आणि हा चेंडू परत दुसऱ्या गोलंदाजाला टाकावा लागेल. तर कोणता गोलंदाज आता पुढे येणार आहे ही समस्या निश्चित खूप अडचणीत आणू शकते. कारण पहिले 3 चेंडू जर एखादा गोलंदाज चांगलं टाकत असेल आणि एखादा चेंडू खराब टाकून त्याला जर शिक्षा मिळत असेल तर संघनायकासमोर सुद्धा पुढे अडचण तयार होते. कारण ऑप्शनल बॉलर मग त्याला शोधावा लागतो हे षटक पूर्ण करण्यासाठी. विशेष म्हणजे जो गोलंदाज 1 षटक टाकणार आहे त्याला हे षटक देता येणार नाही. जो गोलंदाज 2 षटक टाकणार आहे त्यालाही हे षटक देता येणार नाही. मग ऑप्शनल बॉलरच त्याला काढावा लागेल. कारण जो कोणी गोलंदाज हे षटक पूर्ण करणार आहे त्याचं एक पूर्ण षटक कन्सिडर केलं जाईल. अगोदर ज्यांनी षटक टाकलेले त्या गोलंदाजाला आणलं तर आणि विशेष म्हणजे ज्याने दुसरं षटक टाकलेले त्याला या षटकाला आणता येणार नाही. हेही महत्वाचं आहे. पहिलं षटक जो गोलंदाजाने टाकलेलं आहे तो हे षटक पूर्ण करू शकतो. ज्याने दुसरं टाकले आणि जो रिप्लेस झालाय तर या दोघांना टाकता येणार नाही.
इतर 9 गोलंदाज 9 खेळाडू हे षटक टाकू शकतात, पण संगनायकाच्या पुढे थोडीशी समस्या आता निर्माण झालेली आहे. निशांत गोलंदाजी मार्क वरती हे षटक पुढे टाकायचे. 3 चेंडू त्याच्याकडे आहे आणि मला वाटतं हे 3 चेंडू त्याने प्रभावित टाकले तर संगनायक त्याच्यासाठी अजून एका षटकाची व्यवस्था करू शकतो. 46 धावा 2 गडी बाद. तर तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यस, मागचा बॉल नो बॉल होता, तर तुम्हाला फक्त आणि फक्त गोलंदाजाला चेंज करायचंय. बाकी कोणीच जागा सोडणार नाहीये, कारण हा फ्री हिट बॉल आहे. आणि षटकाची सुरुवात सुरू होते आणि या फ्री हिट वर निश्चित सहाय टोले जंग फटका षटकार अर्धशतक पूर्ण स्वराज्य पथकचं. मात्र 16 चेंडू मध्ये 52 धावा फलकावर. 32 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला तो बॉल येतोय का बघा. आलाय बॉल. मॅच बॉल परत येतोय, त्यामुळे मॅच बॉल बरोबरच आपण जाणार आहोत. जो एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये आलेला आहे तो पंचांकडे पाठवा. 52 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. राज राऊत 3 चेंडू मध्ये 10. आदित्य भोसले 5 चेंडू मध्ये 14. बॅकफुटवर जात फटका खेळायचा होता, नाही लागला स्टंपला आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. आता मिळतील 4. खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है. पुन्हा 4 आणि लेग बाईज 4 धावा इथे मिळतील. फलकावरती 56. जो बॉल डॉट होता तिथेही 4 धावा मिळत आहेत. जिथे काही धावांची अपेक्षा होते नसते तिथेही मिळत आहेत धावा. ना मागणे से मोती मिले, मागणे से मिले ना भीक. असं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. असे क्षण येतात, काही गोष्टी प्रयत्न करून मागूनही मिळत नाही, काही गोष्टी न मागताच दत्त म्हणून आपल्या पुढे हजर होतात. 56 धावा. निर्धाव चेंडू आहे. षटक संपलेले. 3 षटकांचा खेळ. 56 धावा 2 गडी बाद. स्वराज्य पथक गंधार वाद्य पथक विरुद्ध स्वराज्य अशी लढत आहे या मॅचला. अजून 5 षटक शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्येच जवळपास 60-70% काम इथे शक्य झालेलं आहे. 81 धावांचा पाठलाग करायचा होता. 56 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि वेग पकडलेला आहे दोघांनी पण. रॉकेटचं स्पीड पकडलेलं आहे. लास्ट ओव्हर चांगलं होतं तिथे.
सामना होता कुठे 48 चेंडू 81 म्हणजे सोपा नव्हताच, परंतु फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने तो सोपा केलेला आहे आणि फार सोपा. 19 फक्त पाहिजे, 27 चेंडू त्यांच्याकडे आहे. फलंदाज राज, फसलेला फटका, गोलंदाज खाली, कॉटन बोल्ट आणि धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मयूर लखन मैदानामध्ये दाखल. त्रेसष्ट धावा, 3 गडी बाद, 19 धावांची अजून आवश्यकता आहे विजय मिळवण्यासाठी स्वराज्य पथकला. सुपर 8 प्रत्येक लेवल थोडीशी टफ होणार आहे. लीग स्टेज मध्ये 2 सामने तुम्हाला खेळायला मिळणार होते, त्यापैकी एक सामना जिंकला तरी तुमचं काम होणार होतं. आणि ज्यांनी एक एक सामना जिंकलेला आहे ते सगळेच सुपर 16 मध्ये आलेले आहेत. पण इथे थोडीशी लेवल कठीण आहे, कारण ज्या संघाने 2 सामने जिंकलेत त्यांना एक सामना जिंकलेल्या संघाबरोबर खेळायचंय. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत नजर कायम ठेवली आणि अप्रतिम कॅच इथे पकडलेला आहे. निशांत इज द मॅन. कमालीचं क्षेत्ररक्षण निशांत कडून. चौथा धक्का इथे बसलेला आहे आणि आशेचा किरण आता दिसलेला आहे. गंधार वाद्य पथकला विकेट्स काढणं महत्वाचं आहे. 4 विकेट्स आता पडलेले आहेत, अजून 2 विकेट पटकन काढल्या तर मला वाटतं ते सुद्धा मॅच मध्ये परत येऊ शकतील. विजयाचं समीकरण राहिलेलं आहे. हॅलो, 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 हॅलो. 64 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 धावांची आवश्यकता असेल. 23 चेंडू मध्ये गणेश सूर्यवंशी आणि आदित्य भोसले जोडी मैदानामध्ये. उंच फटका जरूर आहे, मात्र एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी आहे. कॅच होईल, खूप सुंदर कॅच, खूप सुंदर झेल. आणि गणेश सूर्यवंशी बाद मागच्या 4 चेंडू मध्ये 3 फलंदाज गमावलेले आहेत स्वराज्य पथकने. 5वा धक्का, 64 वरती 5.
तृष्णराज हजारे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. तृष्णराज हजारे अत्यंत महत्वाचा सामना आहे. डू ऑर डाय मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. पराभव इथे जर स्वीकारला तर स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. त्यामुळे कोणी इथे पराभव स्वीकारण्यास आलेला नाहीये, कोणी इथे सेल्फी काढायला आलेला नाहीये. इथे जिंकायला आलेत आणि मला वाटतंय मॅचचा रुख बदललेला आहे, मॅचची दिशा बदललेली आहे. मागच्या 5 चेंडूंमध्ये 3 फलंदाज गमावलेले आहेत स्वराज्य पथकनं आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे, पुनरागमन करण्याचा प्रयत्न आहे इथे गंधार वाद्य पथकचा. या अगोदर मात्र भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, भरपूर मोठे फटके सातत्याने त्याने स्वीकारलेले होते, पण अखेर कमबॅक केलेले, काही प्रमाणात त्रस्त केलेले फलंदाजांना. अजून थोडी पकड अपेक्षित आहे इथे. यावेळेस कव्हर्स मध्ये चेंडू आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, तिथे लगेचच धावेत रूपांतर होईल. 1 धाव इथे. 65 5 गडी बाद. 17 पाहिजेत अजून. रन बॉल इक्वेशन आहे 20 चेंडू 17. तृष्णराज हजारे, आदित्य भोसले मैदानामध्ये आणि हे षटक मॅजिक आहे. तर या षटकामध्ये अजून कमाल होऊ शकते. केवळ 1-2 धावा आलेल्या आहेत, 1 विकेट गमावलेली आहे. त्यामुळे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी. ग्लान्स केला, फाईन खेळला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो. 1च धाव आदित्यला मिळेल. शेवटचा चेंडू आहे या षटकातला आणि धावा हव्यात 7. मला वाटतं इथे 5 धावांची कमाई करण्याची चांगली संधी आहे. आतापर्यंत मॅच सहजपणे सरळ सुरू होती, तिथे कुठलाही अडथळा नव्हता. सगळीकडं कुठेही रस्त्यामध्ये खड्डा नव्हता, स्पीड ब्रेकर नव्हते, काही नव्हतं. गाडी सुसाट सुटलेली होती, पण अचानक काय झाले, खड्डा आलेत आणि स्पीड ब्रेकर पण आलेत. लेंथ बॉल एकदम होल मध्ये होता, ब्लॉक होल मध्ये होता. 1च धाव आणि या षटकातून केवळ 4 धावा, तर 5 धावा. टार्गेट अजून वाढणार आहे. आता टार्गेट अजून मोठं होणार आहे. 4 खर्च केल्यात, 5 धावा काढून घेतल्यात आणि मागच्या षटकामध्ये जेवढ्या धावा होत्या त्याच्यापेक्षा 1 धाव कमी होणार आहे आणि आव्हान तेवढंच मोठं राहणार आहे. 5 धावांचा बोनस गोलंदाजी करणाऱ्या संघाला प्राप्त होतोय, त्यामुळे टार्गेट रिवाइज होईल. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 चेंडू 17 अशी मॅच होती ती. 18 चेंडू 20 अशी झालेली आहे. 3 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता. जिथे 81 धावांपर्यंत पोहोचून विजय साकारणार होता, आता 87 वरती पोहोचायचं आहे. तर दोन्ही बाजूला मला वाटते मगाशी देखील क्षेत्ररक्षण करताना 5 धावांची कमाई केली होती. स्वराज्य पथकने 5 धावा घेऊन ते मैदानामध्ये उतरले होते, मात्र इथे त्या 5 धावा त्यांना गमवाव्या लागल्यात. याचा खराब क्षेत्ररक्षण आहे. या समस्या सातत्याने जाणवलेल्या आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खूप वेळा मिसफिल्डिंग झाली या मॅच मध्ये आणि अजूनही मिसफिल्ड. आता तुमच्याकडे तेवढ्या धावा नाही ते की झालेली चूक तुम्हाला सुधारता येईल. 1-1 धाव इथे खर्च झाली तरी ती सुद्धा तुम्हाला अडचणीत आणणार आहे. 68 धावा 5 गडी बाद. 19 ची गरज आहे. 16 चेंडू. धवल गोलंदाजी मार्क वरती चांगलं षटक राहिलेले. यस, मोठा फटका जरूर आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नाही अडू शकत. धावा 4 आहेत. 72 धावा फलकावरती. 15 चेंडू 15 धावा. आदित्य भोसले, कौतुक करावं तेवढं थोडंच. आज संयमानं परिस्थिती हाताळलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या फलंदाजाचं डोक्यात त्याने बर्फाचा खडा ठेवलेला आहे, परंतु याच आदित्य संपूर्ण शांतपणे खेळतोय. फुल टॉस होता बॉल. काय पंच केला चेंडूला मिड विकेटला. धावा 6.
संयमी फलंदाजी, जिथं चेंडू मिळेल शॉट खेळायला तिथेच खेळलेला आहे त्यानं. चांगल्या चेंडूंना सन्मान दिलेला आहे त्यानं. आदित्य भोसले 11 चेंडूमध्ये 29, 78 वरती पोहोचतायत, तर विजयासाठी 9 धावांची गरज आहे. मिड विकेटला खेळलाय, गॅप आहे हलकासा तिथे. मिड विकेट आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाठमोरे मागे आहे चेंडूच्या. 1 धाव आदित्य, 78 वरून 1, 79, 5 गडी बाद, 8 धावा विजयासाठी हव्या आहेत. 13 चेंडूमध्ये 8 धावा अशी स्थिती इथे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जशी मॅजिक ओव्हर मध्ये ते थोडेसे बॅकफुट वरले आले, मात्र त्यानंतर पुन्हा उसळे घेतलेले आहेत, पुन्हा झेप घेतलेली आहे. इथे हेलिकॉप्टर शॉट फिरवलेला आहे, गोफन शॉट फिरवला स्क्वेअर लेगला. 1 धाव तिथे येणार आहे फलंदाजाकडून आणि षटक संपेल. तर 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 80 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. एखादा एम्प्लॉई असतो, ढोल ताशा वादक पथकामध्ये देखील बरेचसे खेळाडू एम्प्लॉई असतील आणि सगळ्यांचा अनुभव बऱ्यापैकी एकसारखाच असावा. कारण पगार 1 तारखेला हातात आला तर 5 तारखेपर्यंत 60-70% पगार संपून जातो आणि मग लक्षात येते की अरे आता एवढेच पैसे राहिलेले आहेत आणि पुढे तर 25 दिवस शिल्लक आहेत. मग विचार करतो की आता काटकसर करायला हवी. तर ती काटकसर आता करायची वेळ आलेली आहे. इथून पुढे गंधार वाद्य पथकला चेंडू आकाशात आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि ही चूक मोठी आहे. पराभवाचं तोंड दाखवणारी ही चूक आहे. एक कॅच सुटलेला आहे, तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 84 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही काटकसरची चर्चा करत होतो, इथे उधळपट्टी सुरू आहे आणि इथे उसने घ्यायचं काही पद्धत नाहीये. इथे तुम्हाला धावा उसण्या नाही मिळणार आहे. हो धावाची संधी आहे, नाही नाही नाही, आणि ती धाव मिळणारच आहे असं दिसतंय. खूप आकांतानं धाव ती मिळालेली आहे. सोपी नव्हती ती धाव आणि नॉन स्ट्रायकरचा विचार केला तर त्याने 3 धावा धावलेल्या आहेत. स्ट्रायकरने 1 धाव धावलेली आहे पण नॉन स्ट्रायकरने 3 धावा धावलेल्या आहेत. तुम्ही 2 धावा का देणार नाही? कमीत कमी 2 तर दिला पाहिजे होता इथे. नियमांमध्ये तसं प्रावधान नाहीये. तर 86 धावा फलकावरती आहेत आणि आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. मी जरी काही म्हटलो तर नियम काही मी बनवलेले नाहीत आणि अंपायर्स काही माझे नियम फॉलो करणार नाही. त्यांना ICCचे नियम फॉलो करायला सांगितलेलं आहे. तर हा चौकार आणि या 4 धावांबरोबर स्वराज्य पथकनं सुपर 8 मध्ये दमदार एंट्री केलेली आहे. अभिनंदन स्वराज. गंधार वाद्य पथकचा प्रयत्न अपुरे पडतायत. या स्पर्धेतून निश्चित जरी बाहेर पडत असले तरी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. चांगला खेळ राहिला गंधार पथकचा या अगोदरच्या सामन्यांमध्ये. या सामन्यामध्ये देखील सदाबहार खेळाडूंनी त्याने मदत जिंकलेली आहे. तर या सामन्यातला सामनावीर आहे आदित्य भोसले. 31 धावांची खेळी साकारणारा आदित्य ठरलेला या सामन्यातला सामनावीर. 2 षटकं टाकली, 30